पनवेलपासून कालावंतीदुर्ग हा अंदाजे 15 किलोमीटर आहे. जय शिवराय मित्रांनो, तर आता वाजले सकाळचे 7:30 आणि आम्ही पोहोचले कालावंतीदुर्गला. कालावंतीदुर्ग हा रायगड जिल्ह्यात येतो आणि ठाकूरवाडी हा कालावंतीदुर्गचा बेस विलेज आहे. तर फायनली आमचा ट्रॅक चालू झाला आहे. आता आमची मित्रमंडळी पहिल्या जागी आम्ही थांबलोय आता या जागेवर आणि इथून कालावंतीदुर्ग दिसत आहे. इथे याला आमची आवडायट झाली. अजून तर खूप वरती जायचे. तो ऑलमोस्ट 10-15% आम्ही ट्रॅक कव्हर केलाय. तिथून चालू केला होता ट्रॅक. आता आम्ही इथनं आलो आणि आता इथनं प्रवास पुढे चालू होणार आहे आपला. भिवगड तर खूप सोपा होता, पण हा सोपा नाही आहे. जर तुम्ही भिवगडची व्लॉग नसेल बघितला तर जाऊन बघा, तोही खूप चांगला व्लॉग आहे. तर आता आम्ही इथे येऊन पोचलोय. इथे एक गणपती बाप्पा आणि हनुमानाची एक मूर्ती आहे जी कोरले दगडीमध्ये. मला नवीन मित्र मिळाला, तो गड सर करून आलाय. आता आम्ही जाणार आहोत. आता आम्ही दर्शन घेतलं. आता आम्ही पुढचा प्रवास चालू करतो. पुढचा प्रवास आता इथून चालू झालाय. दादा लोक पुढे गेले सगळे, तर मी पण आहे आमच्या मागचे. आम्ही थोडाफार वरती आलोय. मला ऑलमोस्ट 40% आम्ही कव्हर केलाय ट्रॅक. आणि तो दिसत असेल तुम्हाला कालावंतीदुर्ग. आणि हा फक्त व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू. तुम्ही इथे आल्यानंतर कॅम्पिंग सुद्धा करू शकता. असे इथे कॅम्पिंगच्या जागे आहे. इथं वरती हॉटेल सुद्धा आहे. जर तुम्हाला इथे जर खाण्यापिण्याचं असेल तर इथं हॉटेल सुद्धा आहे आणि तुम्ही कॅम्पिंग सुद्धा करू शकता इथे. हे तुम्ही बघू शकता इथे कॅम्पिंगचे जागा सुद्धा आहे. इथे लोक इथं कॅम्पिंग करतायत. आणि हा सह्याद्रीचा व्ह्यू. वाटला होता तेवढा सोपा ट्रेक नाही हा. जर तुम्ही यूट्यूबवर कोणाचं ब्लॉग बघून येत असाल तर या, असं काही नाही. पण बोलले 1 तासात 1.5 तासात ट्रॅक होईल, एवढा हा सोपा ट्रॅक नाही आहे. थोडाच पुढे चालून आल्यानंतर आपल्याला दिसते की एक रस्ता हा प्रबलगडचा, दुसरा रस्ता हा कालावंतीदुर्गला जातो. आणि हा समोरचा दिसत आहे तुम्हाला कालावंतीदुर्ग आणि त्याच्या साईडला हा प्रबलगड. ऑलमोस्ट आमचा आता 50% ट्रॅक हा कम्प्लीट झालाय. आमचे सर बोलत आहेत नाही झाला, आत्ताशी चालू होते. आणि आमच्या सरांना खूप अनुभव आहे. आता आम्ही कालावंतीदुर्गाच्या घनदाट असा जंगलामध्ये ट्रॅक करतोय. खूपच मोठं जंगल आहे इथे आणि तुम्हाला बसायला असे इथे स्पॉट पण बघायला मिळतील. असे स्पॉट आहेत इथे बसण्यासाठी. आणि तुम्ही रस्ता भटकू नये म्हणून असं इथे मार्क सुद्धा केलेला आहे की तुम्हाला कुठे जायची, कारण की कोणी रस्ता विसरू नये. इथे येऊन पोहोचले. इथे झोके पण आहे तुम्हाला, तर झोके जर बसायचं असेल तर झोके पण दिले तिथे. आणि आता इथं आमचा पुढचा प्रवास चालू होतोय. भीमाशंकरला जसं गेलो तसा ट्रॅकचा फील येतो मला इथे. आता आम्ही इथे येऊन पोहोचलो. इथे गुहा आहे, अशी काही गुफा आहे इथे. मित्रमंडळी काय आतमध्ये उतर. अशी काही इथं गुहा आहे. आम्ही प्रॉपर आतमध्ये आलोय.
सर इथं एक दिवस वस्ती करायची का? काय गरम होतं इथं म्हणजे मंजुबल डायरेक्ट गेव मध्ये पुन्हा गेवच त्यावेळेस खूप शिकली असं हा ना कसं काही एवढंच करतात ना पण कळलं कसं आतमध्ये मरताय आणि आपल्या शिकून करणार पण नाही तरी पुढे शिकलो तरी आपण चौथा प्लेअर येतो का नाही आपला? नाही चला चला गरम होत मी निघतो इथं नाका जाऊ आतमध्ये गरम तर गरम पण होतंय नाका जाऊ हे बघा याच्या तुमचा चौथा माणूस हालत नाही आणि इथून जायचे पुढे ते बघू शकता तुम्ही वरती तिथे तुम्हाला दिसत असते खरी ट्रॅकिंग तर आता चालू होणार आहे ट्रॅक आमचं प्रॉपर चालू झालाय मित्रमंडळी वरती चालले पण जातो प्रॉपर अशा पायऱ्या चालू झाल्या तिथून या पायऱ्यांवर मी आता आलोय आणि अजून वरती सुद्धा पायऱ्या आहेत तिथून येताना थोडासा आरामात कारण की इथे खूप छोट्या पायऱ्या आहेत हाच तर वेळ आहे हा सह्याद्रीचा जसं जसं वरती चाललंय तसं जसा जो व्ह्यू बघायला मिळतोय मन प्रसन्न एक जण म्हणतात काय आहे सह्याद्री तर हे आहे सह्याद्री सकाळचे 9:30 झालेत ना आता पुढे आम्हाला सूर्य दिसतोय कारण की बराच वेळ तो हा डोंगराच्या मागे होता आमचे मित्र दमलेत आजही खूप पब्लिक आहे आज कारण की आज सॅटर्डे असल्यामुळे लोक सॅटर्डे आणि संडे खूप येतात ऑलमोस्ट हा ट्रॅक आता कंप्लीट झाला आहे थोडासा पॅच राहिलेला आहे त्यानंतर ट्रॅक कंप्लीट होईल मित्र आमचे खूप दमलेत आता म्हणजे मला असं वाटलं आता खूप सोपा ट्रेक असेल पण आता आम्ही फोटोशूट करतो आणि लास्टचा जो टप्पा आहे तो आम्ही कंप्लीट करतो तुम्हाला आता मी वरती भेटतो डायरेक्ट माझी तर आवड ॲड झाली बाकी त्यांची माहीत नाही कारण आमच्या सरनं खूप अनुभव आहे आमच्याकडे ट्रायपॉड पण आहे फोटो काढण्यासाठी प्रॉपर असा तर हा आहे कालावंती दुर्गाचा टॉप आता दिसत आहे तुम्हाला कालावंती दुर्गाचा टॉप आहे आणि हा समोरच त्याच्या प्रबलगड आणि हा जो ट्रॅक आहे म्हणजे कालावंती दुर्गा आणि प्रबलगड हा तो तुम्ही एका दिवसातही कंप्लीट करू शकता कालावंती दुर्गा आणि प्रबलगड बाकी तर खूप दम लागला आम्हाला
हा थोडाफार रिस्क आहे कारण की इथे रोप वरून आपल्याला जायचे. फायनली आता आम्ही टॉपला पोहोचलोय आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसत आहे तुम्हाला. तर मी आता प्रत्येकाचा याचा अनुभव विचारतो कसा होता. तर तुमचा कसा अनुभव होता इथे? भाई अप्रतिम. हां सह्याद्री आहेच भारी, तिचं नाव आपण काय तोडत नाही तिचं. दादा तुमचा कसा अनुभव होता? एक नंबर. दादा तुमचा कसा अनुभव होता इथे सह्याद्रीमध्ये? पण जायचं आजच. तुम्ही कुठून आला? मी मानकरवरून आलो. मानकरवरून आलात. फायनली आमचा ट्रॅक आता कंप्लीट झाला आहे आणि आम्ही महाराजांचं दर्शन पण घेऊन आलो आहे. आता मी निघतो. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मला इथून परत खाली उतरायचे आणि नंतर परत आमचा ट्रॅक चालू होईल खाली जाण्यासाठी. तर फायनली आता आम्ही कालावंती दुर्ग पूर्ण एक्सप्लोअर करून आलो आहे आणि आता मी तुम्हाला भेटतो एक नवीन ब्लॉगमध्ये.